प्रसिद्ध लेखक आणि नाटककार म्हणून मराठी जनांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे यांच्या 93वी जयंती। पुलंच्या सहवासातील आठवणी म्हणजे त्यांच्या मित्रांसाठी एक मौल्यवान ठेवा। पुण्यातील बबन वाळवेकर यांनीही मनात पुलंच्या ज्या काही आठवणी आहेत त्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा जागवल्यात। पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणारे बबन वाळवेकर हे पुलंचा अनेक वर्षांचा सहवास लाभलेलं व्यक्तिमत्व। प्रभात स्टुडिओ, डेक्कन स्टुडिओ या ठिकाणी छायाचित्रकार म्हणून वाळवेकर यांनी काम केलेलं आणि याच काळात त्यांचा आणि पुलंचा स्नेह जुळला। त्यांनी पु ल देशपांडे यांची अनेक छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत। यातील काही निवडक छायाचित्र त्यांनी साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत। या छायाचित्रांच्या माध्यमातून पुलंच्या काळात डोकावण्याचा एक योग आला। प्रभात स्टुडिओत देवबाप्पा या चित्रपटावेळी काढलेलं पुलंचं छायाचित्र, तर दूध भात या सिनेमातल्या सर्व कलाकारांबरोबर असलेलं पुलंचं छायाचित्र या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतं। याशिवाय एखाद्या निवांत क्षणी घरात बसलेले पुलं, कॅमेऱ्यातून छायाचित्र टिपणारे पुलं अशी अनेक छायाचित्र वाळवेकर यांनी काढली आहेत। या सर्व छायाचित्रांबरोबर पु ल देशपांडेंच्या अनेक आठवणीही वाळवेकर आवर्जून सांगतात। नाटक चालू असताना कलाकार जो असतो तो नाटकाच्या मूडमध्ये असतो, तर इंटरवलला खूप लोक भेटायला येतात आणि त्यांना यायचे, तर त्यावेळी इंटरवलला गेटमध्ये उभारायचं काम माझ्याकडे असायचं आणि भेटायला आलेल्या लोकांना गोड बोलून आपण प्रयोग संपल्यानंतर भेटूया असं सांगायचं। असं कारण असं की ते काय म्हणायचे की मी नाटकाच्या प्रयोगामध्ये म्हणजे सगळेच कलाकार त्या मूडमध्ये असतो आणि लोक भेटायला आलो की कदाचित डिस्टर्ब व्हायचा संभव असतो, म्हणून त्यांची अशी कल्पना होती आणि ते दर नाटकाच्या प्रयोगाला वापरायचे। पु ल आतापर्यंत आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणातून भेटत होते। वाळवेकरांसारख्या अनेकांना पुलंचा स्नेह मिळाला, मात्र पु ल देशपांडेंना आपल्या कॅमेऱ्यात टिपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला एक प्रयत्न आणि यातून पु ल ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना, वाचकांना आणखी भावेल हे नक्की। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।